मित्रांनो, आम्ही निघालो देवगावमधील श्री पाटेश्वर देवस्थान हे मंदिर बघण्यासाठी। आणि ह्या साईडला खूप सारे शंकराच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पिंडी होत्या आणि ते बघून तर भारी वाटलं, पण देवदेवतांना बघून अंगावरती काटा आला। मी ह्या बोर्डवरती तुम्हाला पूर्ण डिटेल अशी माहिती दिलेली आहे। गणपती बाप्पाचं नाव घेतलं आणि आम्ही मित्रांनो पुढे निघालो आणि हा मित्र होता माझ्यासोबत आणि हा प्रवास केला आणि खूप साऱ्या शंकराच्या पिंडी बघून, नंदी बघून तर खूप भारी वाटलं। तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडेल, तुम्ही शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा। ओम नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, पुन्हा स्वागत कोकणी बाळ यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, स्वागत करतो तुमचं राकेशच्या गावामधून आणि आज चाललो आहे फिरायला शंकराच्या देवाच्या दर्शनासाठी। इकडे राकेश आहे। राकेश द बॉयचा टी शर्ट घालून आणि गुड मॉर्निंग सर्वांना, सुप्रभात। आणि सूर्याचं पण मस्त आगमन झालेलं आहे इकडे समोर। आणि तर चला मित्रांनो, जाऊया मंदिरामध्ये। पाटेश्वर मंदिर आहे, तिकडे खूप शंकराच्या नवीन नवीन अशा शैलीदार मूर्त्या आहेत, शंकराची पिंड आहेत वेगवेगळ्या प्रकारची। तर ती आपल्याला बघायला भेटणार आहे या व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला नक्की आवडेल, तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। आणि हा नजारा गावचा सुंदर असा, गाव खूप मोठं आहे या साईडला पण आणि याच्या मागे पण आहे वरती इथे मंदिर आहे। आणि मित्रांनो, निघालेल्या बाईकवरचा प्रवास सुरू झालेला आहे जायला साताऱ्याच्या पुढे। कुठे गाव कुठला? देवगाव पासून आतमध्ये आहे, तर तिकडे जायचं आहे साताऱ्याच्या त्या साईडला पुढे। इकडे ज्यूस प्यायला थांबलोय, उसाचा ज्यूस राकेशच्या इकडे। ज्यूस घेऊन मित्रांनो फायनली पोहोचले ते गाव, या गावामध्ये। आणि हा नजारा आजूबाजूचा आणि इकडनं सरोवर जायचं पाटेश्वर मंदिर। बाबा, मंदिराकडे जायला इथून सरळ ना? कुठलं मंदिर? आपलं पाटेश्वरचं। हा, सरळ वरती जाऊन गाडी लागते का इकडं? डोंगराव आहे। डोंगराव का? थँक्यू। रस्ता सोडायचा नाही। हा का? थँक्यू दादा। तर मित्रांनो, माहिती घेतली आपण डोंगराकडनं आणि या रस्त्याने सरळ सरळ वरपर्यंत जायचंय। मित्रांनो, फायनली पोचलेलं आहे पाटेश्वर मंदिराच्या इकडे पायथ्याशी। आणि हा बघा मस्त असा नजारा आहे खालचा, एक नंबर असा। आणि राकेशनी गाडी चालवून आणली वरपर्यंत, भारी गाडी चालवतो, अर्धा जीव आणतो वर खाली। तर मित्रांनो, आता चालले पाटेश्वर मंदिराच्या पायथ्याशी पोचलो इकडे आणि इकडनं आज चालण्याचा प्रवास। हे बघा ऊस बघा, आतमध्ये जाऊन आता बघूया मस्त देवाचं दर्शन घेऊया शंकराचं। तर माझ्यासोबत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला नवीन नवीन अशा शैलीदार शंकराची पिंड तुम्हाला बघायला भेटेल ह्या मंदिरामध्ये। तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला व्हिडिओमध्ये। तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, चला। मी ह्या साईडला बघा पूर्ण माहिती दिली, पॉज करून तुम्ही बघू शकता। श्री पाटेश्वर देवस्थान देवगाव। तर मित्रांनो, हे बघा सकाळी 9 ते 12 पर्यंत चालू असतं। सकाळी 12 ते 3 दर्शन बंद राहतं आणि दुपारी 3 ते 5 पर्यंत दर्शन चालू राहतं। तर तुम्ही येत असाल तर टायमावरती या, म्हणजे तुम्हाला दर्शन नक्की बघायला भेटेल। तर चला आतमध्ये जाऊया। ह्याचं काय ऐकू नका, लाखे आणि हे मस्त आहे की दर्शन। पायऱ्यात बघा इकडे ह्या साईडला, गणपती बाप्पा मोरया। मस्त अशा पायऱ्या त्या साईडला वरती यासाठी। हे बघा, पहिलं तुम्हाला गणपतीचं मंदिर लागेल, तिकडनं वरती आल्यानंतर अजून वर जायचंय। झेंडा, भगवा झेंडा फडकतोय वरती, वरून दिसणारा नजारा। खाली गाव तिकडनं आलो त्या साईडने।
मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल बघायला. मस्त. तर हा दौरा झाल्यानंतर आपण कोकण दौरा पण करणार आहोत. आपल्याला खूप मोठी सुट्टी आहे. किती लांबपर्यंत मंदिर आहे? थोडंसं अजून आहे. 2 टन. ओके. ऊन लागायला लागलं मित्रांनो. खूप ऊन आहे, कडक ऊन आहे. आणि हा मागचा रस्ता एकदम डोंगराच्या वरती. तर मित्रांनो फायनली एवढा प्रवास करून म्हणजे 10 मिनटं 20 मिनटं चालून आलो आहे मंदिराच्या इकडे. आणि मस्त वाटते वातावरण. राकेश आहे, तो सध्या थोडा बरा नाही, तब्येत त्याची खराब झाली थोडीशी. आपण आलो इथपर्यंत. सगळं टाकी आहे पाण्याची. आणि आतमध्ये कमळाची फुलं आहेत, हे बघा. आणि टाकी आता त्याला सुकली, पाणी नाही ना. पाणी भरलं की या साईडला वाढेल. मुख्य मंदिराकडे अंडरग्राउंड आहे आतमध्ये. किती डिझाईन वेगवेगळ्या प्रकारचे गणपती. शंकराची पिंड आहे शंकराच्या पिंड बघा. खूप या साईडला पण एक मूर्ती आहे, समोर पण मंदिर आहे. या साईडला हनुमानाचं हे बघा. जय श्रीराम. जय श्रीराम. या साईडला मंदिर आहे. जय. हो का, सुंदर असं मूर्ती आहे. कोरीकोम बघा मित्रांनो, कसं मस्त असं केलं ना. कोरीकोम केले या साईडला. जुने आवाहन करण्यासाठी बघा इकडे. आणि मस्त असं मंदिर आहे जुनं. या साईडला मूर्ती आहे त्या मित्रांनो. आतमध्ये शंकराची पिंड आहे. तर मित्रांनो आतमध्ये आलेलो आणि देवाचं मस्त असं दर्शन घेतलं.
मुख्य मंदिराचं. शंकराची पिंड इथे खूप सारे आहेत. नंदी बघायला भेटला, शंकराची पिंड बघायला भेटली आणि खूप सारे असे देवदेवतांना बघायला भेटलं. सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो, खूप चांगलं मंदिर आहे आणि मस्त वाटतं. बघा ना नजारा समोरचा किती सुंदर आहे. या साईडला दीप प्रज्वलित आहे, या साईडला समोर नंदी आणि त्या साईडला मुख्य मंदिर. किती मस्त असं किती मोठं मंदिर आहे आणि आपण डोंगरावरती आणि एवढं सावली आहे या साईडला. खूप भारी वाटतं इकडे येऊन. तर तुम्ही पण नक्की या आणि अशा अशा नवीन लोकेशनवर तुम्हाला मी घेऊन येणार नक्की प्रयत्न करेन. अजून खूप सारे पिंड आहे तुम्हाला दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. या साईडला पण मंदिर आहे सुंदर असं, पाय भाजतात आहे, ऊन वाढलं आहे आणि मंदिर सुंदर असं. आतमध्ये पण शंकराची पिंड आहे सुंदर अशी. वाव सुंदर असं. तर मित्रांनो मस्त दर्शन करून झालेलं आहे आणि अजून बाकी आहेत मग पिंड. तर पिंडी पण बघायची अजून खूप साऱ्या प्रकाराच्या. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो मस्तपैकी भोजन वगैरे करून झालं, मस्त होतं जेवण. तर दाखवायचा प्रयत्न केला, व्हिडिओ काढायला आला नव्हता. तर तुम्हाला छोटंसं एक क्लिप दाखवली जेवणाची. या साईडमध्ये पण तुम्हाला दाखवून भोजनाचा मस्त असं आस्वाद घेतला भोजनाचा. आणि आता आपल्याला परत अजून खूप साऱ्या शंकराच्या पिंडी आहेत त्या बघायला, नंदी आहेत ते परत बघा. आणि आल्या आल्या इथे एक तलाव आहे पाण्याचं, असं सुंदर असं हे तलाव आहे इकडे. इकडनं जर तुम्ही थोडासा अजून पुढे आलात तर तुम्हाला या साईडला बघू शकता आतमध्ये ते छोटंसं एक आतमध्ये आहे. तिकडे पण शंकराच्या आतमध्ये पिंड आहे. तर मित्रांनो आतमध्ये एंटर केल्या मस्त असं बघा शंकराची पिंड आहे या साईडला. आणि खूप अशा वेगवेगळ्या शैलीमध्ये गोंदलेल्या पिंडी बघा. इथे खूप सारी पिंडी आहेत या साईडला, छोटे छोटे पिंड आहे. आणि मध्ये एक पिंड आहे शंकराची. या साईडला पण मोठी अशी पिंड आहे. तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा या पिंडीबद्दल तुम्हाला काय म्हणून. इकडे एकच पिंड आहे शंकराची आणि हे सुंदर असं वाव मस्त असं. थोडंसं पुढे आल्यानंतर इकडे बघा मस्त की नंदी आहे या साईडला. सुंदर असा कोरीव केलेला एकदम सुंदर असं नंदी आहे बघा ना, एकदम सुंदर असं काय मस्त दिसतंय. आणि या साईडला हनुमानाची मूर्ती, या साईडला मस्त आहे की जय हनुमान. आणि इकडे आतमध्ये आल्यानंतर सुंदर अशी शंकराची पिंड आहे, मोठी पिंड आहे, खूप मोठी पिंड आहे बघा मित्रांनो. या साईडला ओम नमः शिवाय. बारक्या बारक्या पिंडी आहेत शंकराच्या मस्त अशा हे बघा. आणि इकडे खाली पाण्याची टाकी आहे, पाणी आहे. पावसामध्ये खूप पाणी असेल इकडे असं अंदाज घेता येऊ शकतो. त्या साईडला पण पिंड आहेत, त्या साईडला पण आहे कासव आहे. कासवानंतर असं एक इकडे लिहिलं आहे बघा इथे समोर जुनं असं अशा मूर्ती. हे बघा गुफेच्या आतमध्ये सुंदर अशी पिंड आहे. थांब राकेश तिकडेच थांब. बघा केवढी मोठी पिंड आहे. ओम नमः शिवाय. मस्त अशी मूर्ती आहे, सुंदर अशी, मस्त वाटलं. आणि मित्रांनो ही सगळी मूर्ती आहे ना अशी डोंगरामध्ये खोदून आतमध्ये या दगडामध्ये, एकाच दगडाचा हा पिंड आहे पूर्ण शंकराची. ही बघा मस्त अशी एका दगडामध्ये बनवलेली पिंड आहे. इथून उजेड येते, तुम्हाला इकडनं दाखवेन मी. हे बघा मस्त अशी मूर्ती आहे. ओम नमः शिवाय. मित्रांनो ही पिंड एक नंबर आहे, केवढी मोठी आहे बघा ना. आम्ही दोघं पण इथे उभे आहेत पण तरी पण मोठी आहे, अजून मोठी आहे, खूप मोठी आहे, मस्त वाटते बघायला. मित्रांनो असं बघा इकडनं आतमधून पुढे पुढे आलो ना की या साईडला पण आहे, या साईडला पण शंकराची पिंड आहे आतमध्ये बघा. 3 पिंड आहे तिथे. आणि ह्याच्या आतमध्ये पण एक शंकराची पिंड आहे, केवढी मोठी आहे बघा ना मित्रांनो. किती सुंदर अशी पिंड आहे मोठी बघा.
पूर्ण कॅमेरा केलं दिसेल. ओम नमः शिवाय. सुंदर अशी. आणि या साईडला देवदेवता आहेत त्या साईडला. आणि मित्रांनो या साईडला बघा हे सुंदर असं बनवलेलं मंदिर. या साईडला स्तंभ आहे आणि ह्याच्या आतमध्ये हा नंदीची मूर्ती बघा ना मित्रांनो, किती सुंदर अशा प्रकारे बनवली आहे. समोर असा देव आहे आणि पाठीमागे नंदी. सुंदर अशी ही मूर्ती. आणि या साईडला देव आहे. आणि हे बघा झाडाच्या बाजूलाच सुंदर असं ह्याच्या आतमध्ये, या डोंगराच्या आतमध्ये कोरलेल्या सुंदर अशा मूर्त्या आहेत आतमध्ये बघायला. मस्त आहे. आणि या साईडला पण हे बघा सुंदर असं मस्त असं मूर्ती आणि हा मंदिर. तर मित्रांनो ही खूप मोठी व्हिडिओ आहे, तुम्हाला नक्की आवडेल बघायला. आतापर्यंत तुम्ही इथपर्यंत बघितला असाल तर तुम्हाला अजून पुढे पण दाखवायचा खूप प्रयत्न करतो आहे. खूप मस्त आणि इन्फॉर्मेशन व्हिडिओ आहे, तुम्हाला नक्की आवडेल. आणि शंकराच्या पिंडी खूप साऱ्या प्रकाराच्या आहेत बनवलेल्या, कोरीवकाम केलेल्या, तुम्हाला नक्की आवडेल बघायला. तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत ही व्हिडिओ बघा मित्रांनो, खूप मस्त आहे. आणि मस्त आहे की अजून आहेत खूप साऱ्यावरती पिंड्या, तिथे पण जातो आहे आम्ही, तर त्याचं पण दर्शन दाखवू तुम्हाला. या साईडनी हा रस्ता आहे वरती जायचं, इकडे पण आहेत वरती. तर चला तिकडे जाऊन मंदिरात जाऊया. आणि या साईडला पण एक मंदिर आहे छोटंसं, आणि आतमध्ये पण शंकराची पिंड आहे सुंदर अशी मित्रांनो. आणि या साईडला पाणी ठेवलं इकडे, आणि ते खास करून इकडे वरती बघा पांढऱ्या गायी आहेत, एकदम पांढऱ्या शुभ्र अशा. ह्या बघा मित्रांनो, यांच्यासाठी पाण्याचं जेवणाचं वगैरे सगळं इकडे झालेलं आहे सोय. मस्त अशात आणि बांधलेल्या नाही, सगळ्या सोडलेल्या आहेत अशा. तर ते बघा मस्त आहे समोर जंगलामध्ये. वरती गाय आहेत त्या साईडला. ह्या बघा सुंदर अशा बघा बघतात, अर्ध्या बसल्यात खाली. सुंदर असं गाय सेवा या साईडला केली जाते मित्रांनो. हे बघा इकडनं मंदिर आहे इकडे छोटंसं बघा ना, मस्त असं. हे बघा या साईडला दीप प्रज्वलित केली आहे, अर्ध स्तंभ आहे, काही अवशेषच उरले या साईडला बघायला. आणि या साईडला आहे नंदी. बघा छोटासा नंदी, साईडला नंदी आहे मित्रांनो. आतमध्ये एंट्री केल्यावरती परत नंदीचं दर्शन होतं. या साईडला सुंदर असं नंदीची मूर्ती आहे. हे बघा मस्त अशी नंदीची मूर्ती आहे या साईडला. पूर्ण दाखवतो मला चारी बाजूने. आणि इथून एंट्री केल्यानंतर आतमध्ये देवाला जायचं आहे. ह्या साईडला बघा मस्त असं कोरीव काम केलेलं ह्या साईडला पण आहेत, इथे पण आहे. ते मटके हे त्याच्याला त्याच्याने आतमध्ये एंट्री केल्यावरती इकडे शंकराची पिंड आहे ही सुंदर अशी बनवलेली. बघा ना ते रुद्राक्ष आहेत ना त्याला लावलेले, असंच काय वाटतंय रुद्राक्षाचं. मस्त असं बघा. या साईडला पण पिंड आहेत शंकराच्या. या साईडला पण देवी देवता आहेत या साईडला समोर. या साईडला पण देवदेवता आहेत या साईडला. इथे पण एक वरती इकडे शंकराची पिंड आहे सुंदर अशी. या साईडला पण आहेत, या साईडला पण शंकराची पिंड आहे. या साईडला पण. आणि इकडे पण बघा शंकराची पिंड. या साईडला पिंड आहेत, या साईडला पण आहे पिंड. या साईडला सुंदर अशी पिंड आहे समोर. आणि सुंदर असं मित्रांनो हे बघा स्तंभावरती कोरीव काम केलेलं आहे या साईडला सुंदर असं. हे बघा आणि बरोबर साईडला पण आहे. या साईडला पण शंकराच्या खूप साऱ्या पिंडी आहेत, तुम्हाला बघायला आवडेलच नक्की. ह्याच्या आतमध्ये पण बघा किती सुंदर अशा मूर्त्या आहेत शंकराच्या पिंडीच्या. हे बघा या साईडला आहेत, इकडे पण आहे ते बघा.
ह्या साईडला पण पिंड आहे, गुफेच्या आतमध्ये आहेत एकदम. आणि ह्या साईडला पण पिंड आहे, खाली बघून चालू लागतं. हे बघा, ही सुंदर अशी पिंड आहे ह्या साईडला. ह्या साईडला पण पिंडी आहे, सुंदर असं. तर दिसत नाही लाईटीमध्ये. बघा सुंदर असं. म्हणून या साईडला पण शंकराची पिंड आहे. वेगवेगळ्या प्रकार म्हणजे कोरीव काम केलेल्या पिंडी आहेत, तुम्हाला नक्की बघायला आवडेल. बघा या साईडला पण आहेत. आणि बघा या साईडला पण पिंड आहे शंकराची, सुंदर अशी. बघा मस्त अशी पिंड आहे. पण लाईट आणली पाहिजे होती. पण सुंदर वाटते बघायला आतमध्ये. मित्रांनो, ह्याच्या आतमध्ये आलात ना, इथे पण पिंडी आहे शंकराची. बघा खूप साऱ्या आहेत, खूप साऱ्या पिंड बघायला भेटल्या मला. सुंदर अशा वेगवेगळ्या पिंडी बघायला भेटतील. आणि हे बघा कसं आहे, जुनं कोरीव काम आहे बघा ना, मस्त असे. तर मित्रांनो, ह्याच्या आतमध्ये खूप सारे शंकराच्या पिंड्या बघायला भेटल्या. खूप मस्त मस्त असं पिंडी आहेत बघायला भेटलेल्या. आणि एक नंबर असा आज हा पहिल्यांदा अनुभव आहे की कमीत कमी 50च्या वरती आम्ही नवीन प्रकाराच्या कोरीव काम केलेल्या शंकराच्या पिंडी बघितल्या मी. आणि त्या पण एका मंदिरामध्ये. तुम्हाला हे प्लेस माहिती नसेल तर तुम्हाला लोकेशन देतो डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल इकडे या साईडला यायला. आणि खूप मस्त अशी अनुभव तुम्हाला येत आहे या साईड. मित्रांनो, एवढा मोठा प्रवास करून आलो वरती आणि मेन मंदिरामध्ये गेलो, दर्शन घेतलं, नंदी बघितलं, शंकराची पिंड बघितली आणि खूप साऱ्या असे देवी देवतांचं दर्शन घेतलं. आणि खूप साऱ्या विविध प्रकारच्या शंकराच्या पिंडी तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला. आणि कमीत कमी 50-100च्या वरती तरी ह्या आसपास तरी ह्या पिंड असतील शंकराच्या कोरीव काम केलेल्या. सुंदर सुंदर अशा मूर्ती आहेत. तर तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. जर चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन म्हणतो पण बाय. तर मित्रांनो, घरी बसल्या तुम्हाला सातारा दर्शन करायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा दौरा झाल्यानंतर आपण दुसऱ्या दौऱ्याला जाणार आहोत. तर मित्रांनो, ही व्हिडिओ आवडली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन. तोपर्यंत बाय, टेक केअर. ओम नमः शिवाय.